16. अंदमानामधील रानात घर बांधणीच्या कामी उपयोगी पडणारं लाकूड इतकं चांगलं, भक्कम आणि सुबक प्रकारचं सापडतं की युरोपच्या पेठातूनही त्याला भरपूर मागणी येते. आज कंटक ज्या रान तोडाईच्या विभागात काम करत असे, त्या तुकडीला अरण्याधिकाऱ्यांची विशेष आज्ञा सुटली होती की लाकडाची युरोपातून आलेली नवी मागणी पुरवण्यासाठी आजवर तोडत असलेल्या अरण्याच्या भागा पलीकडच्या नव्या रानात शिरून तोडायचं काम चालू करायचं. त्या आजवर प्रवेशही न केलेल्या घनदाट रानात प्रथम चालचलाऊ वाट पाडायची, नंतर मोठमोठ्या वृक्षांच्या भोवतालच्या दाट जाळ्या आणि झुडपं काढून छाटून बांधकामी त्या वृक्षांवर डांबरी क्रमांक टाकायचे आणि मग मोठमोठ्या करवती, कुऱ्हाडी आणि इतर हत्यारे घेतलेल्या 200 बंदिवानांच्या टोळ्यांकरवी त्या प्रचंड वृक्षांना कापून, तोडून, तासून त्यांच्या सोटांच्या राशीच्या राशी रचण्याचे अतिशय सक्त आणि कठीण श्रम करून घ्यावयाचे. ह्या निकडीच्या आज्ञेप्रमाणे कंटकच्या हाताखाली तुकडीही सज्ज करण्यात तो घडून गेला होता. अरण्याच्या आजवर न तोडलेल्या आणि अगदी सुदूर अशा विभागात पाय टाकणं हे अंदमानात धाडसाचं काम समजलं जाई. इंग्रजांचा प्रवेश जसजसा त्या घनदाट रानाच्या अंतरंगात होत जाई, तसतसे तेथील मूळच्या रानटी आणि कडव्या टोळ्यांचं शत्रुत्व वाढत जाई, कारण त्यांना त्या मानाने मागे हटावे लागे. त्यांचे ते रानटी राज्य संपुष्टात येई. त्यामुळे इंग्रज असा घनदाट अरण्यात आणखी एक पाऊल पुढे टाकू लागला की जर त्या भागात त्या रानटी आणि कडव्या टोळ्यांपैकी एखादी टोळी वसत असली, तर ती इंग्रजांच्या रान तोडाईच्या बंदिवान टोळ्यांवर केव्हा तुटून पडेल आणि त्यांचे मुडदे पाडील याचा काही नियम नसे. या रानटीनी कडवट टोळ्यात जरी अनेक पोटजाती आणि पोटनावे असत, तरी त्यांच्यात जी अत्यंत रानटी आणि अत्यंत कडवी जात आहे, तिचं नाव जावरा हे असल्यानं बंदिवान लोकांच्या बोलण्यात त्या सर्वच रानटी टोळ्यांना ते जावरा हेच नाव लावण्यात येई. अशा नव्या घनदाट रानात प्रथमच घुसताना ते जावरा रान अडवायला नेहमीच येत असं नव्हते, पण केव्हा येतील ह्याचा नेम नसे. त्यामुळे कंटकने आपल्या टोळीतही नेहमीचे अलबते गलबते बंदिवान न घेता धीट, काटक आणि रान तोडाईत कसलेले असेच बंदिवान निवडले. त्यामध्ये रफीउद्दीनही होताच. तो करू लागला म्हणजे असे काबाड कष्ट करी आणि रानतोडाईच्या कामात तर तो पूर्वी काळ्या पाण्यावर होता तेव्हापासून इतका पटाईत झालेला होता की तो पळून गेलेला बंदिवान असताही रानातील लाकूड तोडण्याचं उत्पन्न वाढवण्याच्या कार्यासाठी त्याच्या बंदोबस्ताची हमी आपल्यावर घेऊन त्या टोळीवरील मुख्य जमादारानं त्याला बुद्ध्या मागून घेतलं होतं. तो मुख्य जमादार रफीउद्दीनला मनुष्य म्हणतच नसे. रफीउद्दीनचं नाव त्यानं ठेवलं होतं रान तोडाईचं यंत्र. आजकाल आपला स्वतःचाच डाव साधण्यासाठी रफीउद्दीनही त्याच्यावरील अधिकाऱ्यांची कृपा संपादण्यात दंग झालेला असे. त्या दिवशीच्या त्या धाडसाच्या कामी पुढे जाण्यास तोही एका पायावर सिद्ध झाला होता. गेले 2-3 दिवस कंटकशी रफीउद्दीनची पळून जाण्याच्या कटाविषयी पुष्कळ चर्चा झाली होती, पण नक्की बेत असा काही जुळेना. इतक्यात हे निकडीचं सरकारी काम निघालं. शेवटची संधी हाती येईतो आणि ती हाती यावी म्हणूनच कंटक आणि रफीउद्दीन असे दोघेही सरकारी कामी मरे तो काबाड कष्ट करून अधिकाऱ्यांचा विश्वास आणि वाहवा संपादण्यात काही एक कसर ठेवत नसत. त्याच धोरणामुळे त्या घनदाट आणि भयंकर अरण्यातील पूर्वी कोणीही न घुसलेल्या भागात घुसण्याचा आणि जावरांच्या यदाकदाचित होणाऱ्या जीवघेत्या छाप्यासही तोंड देण्याच्या धाडसात सगळ्यांच्या पुढच्या टोळीत ते दोघेही आज शिरलेले होते. त्यांचं सारं लक्ष आज त्या कामातच वेधलं होतं. कोंबडा अरवण्याच्या आधीच चाळीची घंटा झाली. अर्ध्या तासाच्या आत 100-200 बंदिवान पटांगणात ओळीनं ठाकले. प्रत्येकाच्या एकेका पायात साखळबेडी कमरेपासून घोट्यापर्यंत जखडलेली. एक पाय मोकळा. 1, 2, 3 अशी गणती होऊन 200ची टोळी बाजूला काढली गेली. ती त्यातल्या त्यात निवडक टोळी होती आणि आज लाकडांची मागणी पुरवण्याची निकड असल्यामुळे त्या टोळीवर जे विशेष जमादार नेमण्यात आले होते तेही होते एक जात दंडावाले. कष्टाळू, अंगचोर, सरळ आणि उर्मट अशा दोन्ही प्रकारच्या बंदिवानांकडून जो जमादार काम नुसते पिळून काढू शकतो, सर्वांकडूनच काम अक्षरशः चोपून घेतो, त्या जातीच्या जमादाराला बंदिवान दंडावाला म्हणतात. आगे काम पीछे राम हे त्या जातीच्या जमादारांचं ब्रीद असतं. म्हणजे काम चोपून घेण्यात दयेमायेचा धार्मिक प्रश्नच त्यांच्यापुढे नसतो. सगळा रोख ठोक आर्थिक व्यवहार.
उद्दंड आणि निर्ढावलेले दंडितही अशा जमादारांपुढे गोगलगाय होतात. ह्या दंडेवाल्या जातीचे जमादार हे स्वतः कोणीतरी अट्टल दरोडेखोर किंवा उद्दंड वर्गातील पूर्वाश्रमीचे बंदिवान असून आता बंदिवानांवर बढती मिळून दुय्यम अधिकारी झालेले असतात. एकेका पायात कमरेपासून घोट्यापर्यंत असलेल्या साखळबेड्यांनी जखडलेले असे ते 200 बंदिवान त्या पहाटेस त्या पटांगणात असे गिणती होऊन उभे राहिले. दंडेवाले जमादार येताच बैठो म्हणून आज्ञा सुटली. साखळ बेड्यांची एकदम खळखळ होऊन ते बंदिवान ओळीने मटकन खाली बसले. त्यांच्या कटोऱ्यात लगोलग कांजी वाढण्यात आली. ठराविक वेळ जाताच उठोची गर्जना झाली. कांजी कोणी खाल्ली वा कोणाचे खाणे होत आहे ते विचारात न घेता सगळ्यांना एकदम उठणेच भाग. लगोलग ती 200 बंदींची टोळी दुहेरी ओळीने रानाच्या वाटेला लागली. हाती वेताच्या छड्या परजणारे वॉर्डर आणि दंडे परजणारे हवालदार जमादार त्या ओळीच्या दोहो बाजूंनी 10-10 बंदिवानांच्या अंतरावर चालत होते. जंगलातील लाकूड तोडायचं काम सगळ्या कामात धोक्याचं. एखाद्या वेळी एखादा साहसी बंदिवान जंगलात नाहीसा होऊन पळून जाण्याला सोडत नाही. ह्यासाठी एखादा बंदूकवाला शिपाई ह्या टोळ्यांसह नेहमीच दिलेला असे की कोणी पळू लागला तर बेधडक गोळी घालावी. त्यातही आज तर जंगलाच्या अगदीच निबिड आणि हिंस्त्र जावऱ्यांचे भय पदोपदी असलेल्या भागात घुसायचं होतं. ह्यासाठी 3 बंदूकवाले सैनिकही त्या साऱ्यामागून त्यांची पाठ राखीत आणि मधून त्या साऱ्यांना चलो, जल्दी चलो और जल्दी असं ओरडून हुसकीत येत होते. पाऊस मी म्हणत होता. जंगली भागामध्ये वर्षातील 10 महिने तरी अंदमानात पाऊस सारखा पडत असतो. बंदिवान लोकांपाशी कपड्यांची एकच जोडी असते, चड्डी आणि कुडता. ती तरी परत चाळीत आल्यावर कोरडी घालायला मिळावी म्हणून ते तीही चाळीतच ठेवून रान तोडायला जात. एक लंगोटी तेवढी अंगावर, अंगे दिवसभर भिजून चिंब. रान येताच त्या टोळीच्या ठराविक तुकड्या पाहून लाकूड तोडाई फोडाई तासाईला आरंभ झाला. अर्धा मैल लांबीच्या अरण्याच्या टापूत जिकडे तिकडे आरोळ्यांचा आणि कामाचा नुसता धुमधडाका उडाला. काल करवतीने कापीत आणलेल्या अजस्त्र फांद्यांवर करवतीचे शेवटचे कापणे चालून त्या कडकड करीत खाली कोसळत असता भागो बचाओ म्हणून ओरड उठू लागली. मोठमोठे सोट 10-5 जणांच्या डोक्यावर चढवून वखारीकडे साठवायला नेण्यात येऊ लागले. मधूनच कोणी झाडावरून पडत होते, कोणाला विषारी जंतू चावून एकच बोंब उठत होती. वॉर्डर बंदिवानांना आणि जमादार हवालदार वॉर्डरांना शिव्या हसडीत होते. जर कोणी पडला थकला थांबला की वेताची छडी त्याच्या अंगावर सपासप उडत होती. मध्येच एखादा उर्मट वा अंग चुकारू दंडित बिथरला वा नेहमीच्या सवयीने काम नाकारून शिवराळपणा करू लागला तर 3-4 वॉर्डरांना त्याच्यावर घालून दंडुक्यांखाली तो दणादण पिटवला जात होता. कारण आज नेहमीच्या चालचलाऊ जमादाराचं राज्य नसून भैया आज तो दंडेवाले जमादार का राज है. दुपारी 12 वाजे तो त्या बंदिवानांची हाडे कुऱ्हाडी आणि करवती चालवता चालवता खिळखिळी झाली. 12 वाजले हे देखील घंटा झाली म्हणूनच समजलं. कारण सकाळी जसा तसाच माध्यान्नीही ह्या रानाच्या दाट झाडीत आणि सदा आभाळलेल्या आणि गळणाऱ्या वातावरणात स्वच्छ उजेड असा पडलेलाच नसे. घंटा होताच साऱ्या तुकड्या धावत पळत वखारी पुढे आल्या. पुन्हा 1, 2, 3, 200 बंदिवानांची गणती करून घेतली. त्यांची संख्या सकाळच्या वेळी होती तितकीच भरली, पण स्थिती किती पालटली होती. कोणी पायात विषारी काटे खोल रुतल्याने लंगडत होते, कोणी लाकडाखाली सापडल्याने वा वॉर्डर जमादाराच्या माराने रक्तात भिजेतो घायाळ झाले होते. बहुतेकांनी दलदलीतला चिखल आपल्या साऱ्या अंगभर थापलेला होता. तो पावसाने धुतला की पुन्हा अंगाला लडबडून घ्यावा. कारण की ह्या रानात साचलेल्या पालापाचोळ्याच्या रेंद्यात ज्या जळवा असत त्या खालून अंगाला चढत नि वरून लक्षावधी डास गांधीलमाशा प्रभृती विषारी प्राणी अंगाला नुसती आग लावून देत. चिखलाची पुटेची पुटे त्या बंदिवानांनी अंगाला फासली होती. तरी देखील जळवा जिथे बिलगल्या तिथून उपटता पुरे व्हावे आणि कातड्याच्या त्या दंशातून रक्ताच्या बारीक धारा त्यांच्या चिखलाने माखलेल्या अंगावर लांब आणि लाल फेसांसारख्या जेथे तेथे दिसाव्या. खाजव सारखी लागे पण खाजवायला सवड नाही. आग सारखी होई पण फुंकर घालायला फुरसत नाही. सतावून दमून थकून गेलेले ते चिखलात आणि रक्तात लडबडलेले बंदिवान त्यावेळी स्वतःला किती दयार्ह आणि अन्यायाने गांजलेले समजत होते. त्यांना सक्त कष्टांच्या चरकात
असे पिळून काढणाऱ्या दंड पद्धतीला आणि त्या दंडेवाल्या जमादाराला किती दुष्ट समजत होते, किती शाप देत होते. पण ह्या दंडाला ते बळी का पडले? त्यांनी दुसऱ्याला केलेल्या कोणकोणत्या छळाचे प्रायश्चित्त ते भोगीत होते, त्याचा पश्चात्ताप म्हणाल तर शेकडा एखाद्याच्या मनाला झाला असेल. इतकेच काय, पण त्यांच्यापैकी बहुतेक जण ती दंडेवाली जमादारी जर त्यांना मिळती तर ती नाकारणार नव्हते. कित्येक तर सवाई दंडेवालेही झाले असते. 12ची घंटा होताच जेवण यायचे. भुकेने व्याकुळलेले ते सारे दंडित झाडाझुडुपात आड त्यातल्या त्यात बसता येईल तसे बसले. जाड्या भरड्या चपात्यांची रास येताच ती मी एकटाच खाऊन टाकू की काय असे ज्याला त्याला होऊन गेले. 2-2 चपात्या आणि पालेभाजीचा एक लगदा त्यांच्या हातांवर टाकण्यात आला. रानतोडाईच्या टोळ्यांना अशा धांदलीच्या दिवशी थाळी देखील घेण्याची सोय नसते. एका हाताची थाळी करून त्यावर चपात्या आणि भाजीचा लगदा घ्यावा, दुसऱ्या हाताने खावे. वरून पाऊस. खाता खाता चपात्यांची मऊ कणिक व्हावी, भाजी वाहू लागावी. जमादार, सैनिक आणि कंटक बाबू हे तेवढे तेथे उभारलेल्या तात्पुरत्या झोपड्यातून जेवले. हांजी हांजी करणारी बंदिवानातील वशिल्याची काही तट्टेही झोपड्यात लाळ घोटीत घुसू शकत. एखादी अधिक चपातीही त्यांच्यापुढे फेकली जाई. रफीउद्दीनही ह्याच वशिल्याच्या तट्टात जमा असे हे सांगणे नकोच. कारण जमादार, हवालदार, सैनिकसुद्धा टोळीवरील मुख्य बाबू जो असेल त्याला वचकून असतात. कंटक तर नुसता बाबूच नव्हे, तर आपल्या चोख कामाने आणि निस्पृह बाण्याने इंग्रजी अधिकाऱ्यांच्याही आवडीतला. त्याला ते विशेषच दबत. ह्यांच्या अनेक चुकांवर आणि लटपटींवर पांघरूण घालील तर तोच घालणार आणि त्या कंटक बाबूच्या मागे मागे लांगुल चालन करण्यात रफीउद्दीन पटाईत. धाडसी आणि काबाड कष्टाच्या कामामुळे जमादारालाही हवासा झालेला. त्यामुळे कंटक बाबूच्या पायात घुटमळत तोही झोपडीत जाऊ शकला. एक पायभर जखडलेली साखळबेडी ऐटीनं मधून मधून खुळखुळवीत, बैल घुंगरांच्या साथीत वैरण खातो तसे रंगत त्याने 4-5 चपात्यांचा चारा कंटक बाबू होता त्याच झोपडीच्या कोपऱ्यात मांडा ठोकून गट्ट केला. त्या दिवशी रफीउद्दीनने काबाड कष्ट पण तसेच केले होते. इतर बंदिवान तोडण्यात येत असलेलं जंगल तोडीत असता, जे इंग्रजांच्या लोकांनी कधीही प्रवेशिलं नव्हतं, त्या पुढच्या जंगलात घुसून वाट पाडण्यासाठी जी पुरस्सरांची टोळी कंटकच्या हाताखाली गेली, तीतच रफीउद्दीनही होता. कुऱ्हाडी कोयत्या विड्यांनी आडव्या तिडव्या फांद्या, झुडुपे, काटेरी जाळ्या तोडून, अजस्त्र दगडधोंडे उचलून वा खड्ड्यात भर घालून भक्कम अर्ध्या मैलाची चालचलाऊ वाट त्यांनी त्या 2-3 तासात मोकळी केली होती. कवळीत मावणार नाही असा एक जाडा अजगर स्वतः रफीउद्दीननं कुऱ्हाडीनं डोके तोडून पाडला होता. त्या अजस्त्र प्राण्याचं ते भयप्रद धूळ खांद्यावर टाकून आणि अंगाभोवती गुंडाळून तो जमादारापुढे नाचत होता. 3 दिवसांचं काम 3 तासात करवून घेतल्यामुळे जमादारांसह सारे अधिकारी कंटकवरही प्रसन्न झाले. कंटक जरी बाबू होता तरी होता मूळचा बंदीच. त्यामुळे त्या घोर आणि घनदाट रानात सकाळीच जेव्हा तो 5-6 निवडक बंदी घेऊन गेला, तेव्हा त्याच्यासह आणि विशेषतः त्याचे सांगाती रफीउद्दीनसारखा पूर्वी पळालेला बंदी असल्यामुळे त्या सर्वांगावर पहारा देण्यासाठी एक बंदूकवाला सैनिकही दिलेलाच होता. त्यातही त्या रानाच्या एका नव्या तुकड्यात प्रथमच सरकारी रिघाव होणारा असल्याने जावऱ्यांच्या उपद्रवाचीही भीती होतीच. परंतु आता अर्धा मैल आत रिघाव होऊन त्या रानात चलाऊ वाटही निर्विरोध पाडली गेल्यामुळे जावऱ्यांच्या उपद्रवाची ती भीती खोटी ठरली होती आणि सगळ्यांचा जीव त्या प्रमाणात खाली पडला होता. जेवणाची सुटी संपल्यावर आता पूर्वीच्या बेताप्रमाणे कंटकचे काम त्या दिवसापुरते म्हणजे इतकेच उरले होते की वाट पाडलेल्या अर्ध्या मैलाच्या त्या टापूत हाताशी त्या वाटेच्या बाजूचे जे जे उपयुक्त वृक्ष येतील त्यावर साधतील तसे डांबराने क्रमांक घालायचे आणि संध्याकाळी 5च्या आत परतायचे. त्यासाठी रफीउद्दीनसह 4-5 बंदी सांगाती घेऊन कंटक बाबू परत त्या जंगलात त्या पडलेल्या वाटेने घुसला. त्याच्या आगेमागे पहारा देण्यासाठी आणि रक्षणासाठी तो बंदूकवाला सशस्त्र सैनिकही गेला. बाकीचे 100-150 बंदिवान लाकडे तोडण्या फोडण्याचे काम सकाळच्याच स्थळी करू लागले. उरलेले बंदूकवाले सैनिक त्यांच्यातच वाटलेले होते. पाऊस सारखा गळतच होता. त्यातही कंटकची टोळी ज्या निबिड जंगलात गेली होती तशा जंगलात तर वरचा आकाशातला पाऊस जरी तासभर थांबला तरी जंगलातला थांबत नाही. कारण उंच आणि विस्तीर्ण महावृक्ष, त्याखाली वृक्ष, त्याखाली झाडे, त्या सर्वांना लपेटून गुंतून एकच जंजाळ झालेल्या वेलीलता, जाळ्या झुडपे, बांडगुळे यांची एकवट छपरावर छपरे. आकाशातील पाऊस गळणे थांबले तरी तास तास त्या जंजाळात गुंतलेला पाऊस अशा जंगलातून तसाच पडत राहतो.
सरसरट, ठिपकत, निथळत राहतो. तीच गोष्ट प्रकाशाची. ऊन असे तर त्या निबिड झाडीत तळाला सहसा पोचतच नाही म्हणा. पण 4च्या वेळेलाच त्यात इतका अंधार झाला की माणसाला जवळचे माणूस दिसे तेवढेच. असा अंधेर आणि पाऊस पाहून 5 वाजे तो न थांबता 4लाच परतावे असे कंटक सैनिक पहारेवाऱ्याला म्हणाला. तो तर एका पायावर सिद्धच होता. बंदूक सारखी खांद्यावर ठेवण्याच्या कष्टाने, जंगल तोडाईच्या कष्टाने ते बंदिवान नसतील इतका तो त्रासून गेला होता. ह्यावेळी सोबतच्या दोघा-तिघा बंदिवानांना खुणा केलेल्या झाडांवर क्रमांक घालण्याचे काम सोपवून कंटक आणि सैनिक त्या नव्या वाटेच्या पलीकडच्या टोकापर्यंत जंगलात घुसले होते. रफीउद्दीन त्यांच्याही पुढे काही अंतरावर असलेल्या खाडीच्या एका फाट्याशी पोचला होता. समुद्र पुष्कळ दूर होता. त्याची खाडी ही झाडाच्या आड लपलेली होती. परंतु तिचा एक अरुंद पण खोल फाटा लांबवर जंगलात घुसून तेथे संपला होता. त्या फाट्यामुळे तिथे थोडे मोकळे स्थळ सापडले होते. कंटक त्या सैनिकांशी परतण्याचा बेत करीत असताच पुढे त्या फाट्याशी पोचलेल्या रफीउद्दीनने कंटक बाबूला दपती हाक मारली. कंटक झपाझप पुढे येऊ लागला. तोच त्याचा हात धरून त्याच्यासह एका भिंताडासारख्या झाडाच्या बुंध्याआड उभे राहून रफीउद्दीन संशयी स्वरात म्हणाला, "बाबूजी, वो देखो, ती गिधाडं, घारीनी कावळे ह्या खाडीच्या फाट्याच्या काठानं मरून पडले आहेत ते. हे चिन्ह ठीक नाही." "का रे बाबा? मघा त्या जिवंत आणि अजस्त्र अजगराला भ्याला नाहीस आणि ह्या मेलेल्या पाखरांना पाहून पांढरा पिकट पडतोस?" तितक्यात तेथे तो बंदूकवाला सैनिकही आला होता. त्याच्याकडे पाहून कंटक हसला. "देखो, मरी चिडिया को रफीउद्दीन डरते हैं. भूतं खेतं ज्या पक्ष्यांची रूपं घेऊन भटकतात असं जंगली लोक समजतात, तेच हे पक्षी आहेत असं ह्याला वाटत असावंसं दिसतं." "नहीं बाबूजी नहीं, ये चेष्टा की बात नहीं. देखो, ह्या रानटी लोकात मी पूर्वी पळून गेलो त्याच वेळी फार वावरलेलोय. ह्यांना जर कुणावर गुप्त छापा घालून मारायचं असलं तर हे लोक त्या आजूबाजूचे घारी, गिधाडं, कावळे मारून टाकतात. कारण त्यांची अशी समज असते की पक्षी हे त्यांच्या हालचालीची बातमी उडत उडत जाऊन शत्रूंना कळवतात. ज्या अर्थी हे नेहमीचे खाद्य नसणारे पक्षी इथे आजच मारल्यासारखे पडलेले दिसताहेत, त्या अर्थी धाड 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 असे बंदुकांचे बार त्याच क्षणी बंदिवानांची मुख्य टोळी काम करत होती त्या बाजूनं ऐकू आले. मागोमाग आरडाओरड आणि गलका. तोच उंचवट्यावरील त्या झोपड्यापाशी असलेल्या घंटेचा भयसूचक घण-घण, घण-घण सारखा चालू झाला. जावरे आले. आपल्या टोळीवर ते तुटून पडले असले पाहिजेत नि सैनिकांनी तिकडे त्यांच्यावर बंदुका झाडल्या असल्या पाहिजेत. रफीउद्दीन घोगऱ्या आवाजात पण धिटाईने तर्कला. त्या सरशी सगळ्यात कोणी घाबरला असेल तर तो त्यांच्या रक्षणाला आलेला पहारेकरी, तो बंदूकवाला सैनिक. "अरे बापरे, मग आता आम्ही काय करावं? सांग बाबा एकदाचं. बोल, बंदूक झाडू का ही मी पण?" "नको नको," कंटकने त्याला रोखले. "नुसत्या झाडापाल्यात बार काय कामाचा? उलट आपण इथे आहोत हे माहीत नसल्यास ते कळून जावरे ह्या झाडीत घुसून आम्हालाही गाठतील. मला वाटतं आपण आता धीर न सोडता असंच या वाटेनं परतून मुख्य टोळीला जाऊन मिळावं." सैनिकाला तेच हवं होतं. त्यानं मनात म्हटलं, "कुणी जावरे चालून आलेच तर ह्या दलदलीच्या बाजूनच येणार. परतताना आपली पाठ इकडेच असणार. तेव्हा ह्या बंदींच्या पुढे आपण चालावं. म्हणजे त्यातल्या त्यात आपल्या जीवाला धोका थोडा. जावऱ्यांचे दलदलीकडून येणारे बाण प्रथम ह्यांच्याच कुणाच्या तरी पाठीत रुतून पडतील. आपण पुढच्या पुढे निसटून ठोकावा सुंबाल्या." मनात अशी धास्ती खाऊन पण वरवर उलटा धैर्याचा आव आणून सैनिक म्हणाला, चला सगळे, भितारे काय असे? हा मी तुमच्या पुढे 4 पावलं चाललो बघा." "जावरे ते काय? त्यांनी ही पाखरं जशी पटापटा पाडली तशी ही माझी बंदूक त्यांना टपटप खाली पाडेल. चलाव." सैनिक पुढे वाट चालू लागला सुद्धा. कंटक आणि रफीउद्दीन त्याच्या मागून. पण त्या सैनिकानं घेतलेल्या त्या पुढाकारातील बिंग रफीउद्दीनच्या आणि कंटकाच्याही ध्यानात असल्यामुळे कंटकने त्या सैनिकाच्या त्या उसन्या अवसानाची वाटणारी गंमत नुसते डोळे मिचकावून रफीउद्दीनला व्यक्तविली. पण रफीउद्दीनला त्या धोक्याच्या आणि धांदलीच्या वेळीही चेष्टे वाचून चैन पडले नाही. तो त्या ओबड-धोबड आणि काटेरी वाटेने झपझप चालता चालता कुचेष्टेने बोलला, "हवालदार जी, देखो ये जावरा लोग रहते हैं तो बड़े ही शूर. त्यांची रीत अशी की ज्यांच्यावर छापा घालायचा त्यांच्या पाठीमागून कधी बाण सोडणार नाहीत. वाटेत तोंडाशी असेल त्याला समोरूनच आडवे येतील. तोंड देऊन बाण मारतील." रफीउद्दीनची ही थाप ऐकताच सैनिकाचं तोंड एकदम खरकलं. आपण पुढे होऊनच जीव धोक्यात घातला असं मनात येताच तो इतका चमकला की जावऱ्यांचा बाण समोरून सूं सूं करीत येतोच आहे की काय असं त्याला होऊन गेलं. आता भीती छपून सहजीच मागं राहण्याचं काय निमित्त योजावं? खाकरता खाकरता निमित्त सापडलं.
एकदम थांबून बंदूक भुईवर टेकून हवालदारांनी काडतुसांची पेटी काढली. ते थांबताच रफीउद्दीन आणि कंटकही थोडा थबकला. त्यांना दटावून हवालदारजी आज्ञापिते झाले. "क्या गवार हो, चालू लागा की झपाझप? बंदुकीत काडतुसं भरून पट्टा बांधून हा आलोच मी. भीता काय एकटे चालायला असे?" ती वेळ खरोखरीच एक पळभरही रेंगाळण्याची नव्हती हे कंटक जाणून होता. चेष्टेवारी जीवावर बेतायची तेव्हा नुसते उपहासण्याने जितकी गंमत उपभोगता येईल तितकीच उपभोगून कंटक पुढे निघाला. त्याच्यात सांगाती रफीउद्दीन. थोड्या अंतरावर ते पुढे झालेसे पाहून काडतुसे भरलेली आपली बंदूक पुन्हा खांद्यावर टाकीत हवालदारजी आता त्यांच्या मागे चालू लागले. जावरे वाटेत आलेच तर पुढून येणार. त्यांच्या तीरांपुढे या बंदिवानांच्या छातीची ढाल, ती मागे आपण. त्यातल्या त्यात जीव बचावण्याचा असा शक्यतो व्यूह रचला गेलेला पाहून हवालदारांनाही बरंच हायसं वाटलं. 200-250 यार्ड त्या दुर्गम पाऊल वाटेने त्या निबिड अंधेऱ्या आणि पाऊस टपकत्या अरण्यातून ते तिघे त्या मुख्य टोळीकडे जाण्यासाठी परतले असतील नसतील तोच. दलदलीच्या काठच्या निबिड झाडीमधल्या एका उंच झाडावरून ती सारी हालचाल मघापासून टेहळीत असणारे 2 राकट जावरे खाली उतरले. झाडीतून सापासारखे सळसळत त्यांच्या पाठीमागून आले आणि तीर अचूक मारण्याइतकी उसंत आणि सोय सापडताच त्यांनी आपल्या धनुकल्या ताणून 10-5 बाण त्या मागे असणाऱ्या बंदूकवाल्या हवालदाराच्या पाठीवरच झणझणत सोडले. "बापरे, मेलो! जावरे, मेलो!" असं अकस्मात किंचाळून तो सैनिक बंदुकीसह तोंडावरचा तोंडावर पडला. पाठीमागे वळून बघायला सुद्धा त्याला अवकाश मिळाला नाही. अचानक त्याच्या पाठीत 2 विषारी बाण जे घुसले ते कण्याच्या बाजूने थेट पोटात जाऊन रुतले. त्याच्या पाठीवर रुतून राहिलेल्या त्या बाणाच्या टोकातील पिसे उडत्या पाखरांसारखी थरथर करत होती, इतका आवेग आणि द्वेष त्यात भरला होता. ती किंचाळी ऐकताच कंटक खाडदिशी मागे वळून सैनिकाकडे धावला, पण रफीउद्दीननं त्याचा हात लगोलग पकडून त्याला झाडीत खेचलं. "बाबूजी, छुप जाओ पहिले." कंटक आणि रफीउद्दीन जीवावर बेतताच मनुष्य तात्काळ केवळ शारीरिक प्रतिक्रियेमुळे जसं काही करून जातो तसे त्या झाडीत दडले. न काटे, न जळवा, न साप, न पालापाचोळ्याचा भिजट चिखल. त्यांच्या ध्यानात सुद्धा हे न्यून तर उपद्रव आले नाहीत. उभे आत घुसणेही दुरापास्त. ते सापासारखे त्या भिजट चिखलातून जवळजवळ सरपटत जाववेल तितके झाडीच्या आत शिरत चालले. त्यांच्या हातातल्या कुऱ्हाडी मात्र त्यांनी सोडल्या नाहीत. 5 मिनिटे त्यांच्या मनात आणि हृदयात चिंता आणि धडधड ह्या वाचून दुसरी कशाची जाणीवच नव्हती. मग कंटकला एकदम सुचलं की सैनिक जो पडला त्याच्या हाती भरलेली बंदूक आणि कटीला काडतुसे तशीच आहेत. ती जावऱ्यांच्या हाती पडतील तर मोठाच अनर्थ कोसळेल. जावऱ्यांना बंदुकीची तितकीशी हौस नसते, रफीउद्दीन म्हणाला. आणि आता झाडीबाहेर पडण्यात जीवावर बेतायचा संभव. अरे पण बंदूक तशीच सोडून देण्यात तर तो संभव अधिकच भयंकर. न जाणू ते नेतीलही ती. त्यातल्या त्यात बंदूक आपल्या हाती असण्यातच अधिक बळकटी, सुरक्षितता. अशा आग्रहाने कंटक छपत दबत पुन्हा झाडीच्या तोंडाशी आला. जिकडे तिकडे सामसूम पाहून झपकन पुढे झाला. बंदूक, काडतुसे, शिकारी चाकू, खंजीर काढून घेतले. सैनिकाच्या तोंडातून रक्ताच्या उलट्या चालल्या होत्या. त्या रक्तात त्याचे प्रेत लडबडून गेले होते. मेला बिचारा, असे निश्वसून कंटक त्या हत्यारांसह पुन्हा झाडीत घुसला. रफीउद्दीन म्हणाला, 1-2 वायबार काढा बंदुकीचे. जावरे बंदुकीच्या बारांना फार वचकतात. जवळपास असतील तर पुढे घुसणार नाहीत. नाहीतर त्या सैनिकांच्या पाठीत शिरलेला त्यांचा बाण काढून घ्यायला ते यायचा संभव आहे. त्यांच्यापाशी बाण मोजके असतात. पारद करताना सोडलेले बाणच ते पुन्हा शक्यतो वेचून परत नेतात. नीट करून पुन्हा कामी लावतात. त्याप्रमाणे कंटकने वाटेच्या कडेपाशी येऊन 1-2 बार केले आणि मग त्या झाडीत ते दबा धरून राहिले. टोळीतील सैनिक आणि जमादार काही लोकांनिशी त्यांना सोडवण्यास किंवा त्यांना शोधण्यास हजारांशांनी त्या वाटेने येणारच असे त्यांना एकदा वाटे. पण संकट घंटा जी वाजत होती आणि जो सुदूर टेकड्यातील गलका मधून मधून ऐकू आला तो आता अगदी बंद पडला होता. त्यावरून त्यांना एकदा वाटे की जावऱ्यांच्या माराला भिवून ते सगळे बंदिवान घेऊन जमादार सरकारी चाळीकडे परतलाही असेल. कंटकने विचारले, जावऱ्यांचे कितीसे लोक छापा घालायला आले असतील? रफीउद्दीन उत्तरला, किती शे? ते शेकड्याने कधीच येत नाहीत. आहेतच मुळी मूठभर बिचारे. त्यांचं येणं म्हणजे 5-50 धनुर्धर. झाडीतून दबून 5-50 विषारी बाण अकस्मात हाणून 10-20 मुर्दे पाडून पळून जाणं ही त्यांची लढाई. झाडी घनदाट, अंधारी बेवाट. बंदूकवाल्यांचं सैन्य देखील कुचकामाचं ठरतं त्यांचा पाठलाग करायला.
त्या सोयीमुळेच ते अद्याप ह्या रानचे राजे आहेत. इंग्रजांना त्यांचा पिच्छाच पुरवायचा तर पुरवता येईल, पण इतकी प्राणहानी, त्रासनी व्यय करण्यासारखं ह्या यत्किंचित एका अरण्यमय वसाहतीत युद्ध पुकारून मिळणार काय इंग्रजाला? म्हणून आडवे येतील तेव्हा आणि तितकेच कापीत इंग्रज चाल ढकलीवारी नेतो. हां, आता ही विमानं का कायसं जे निघत आहे म्हणतात ना, तसं साधन निघालं, तर मात्र आकाशातून टेहळणी करून जावऱ्यांची ठाणी अचूकपणे शोधून काढायला नि 100-125 भयंकर स्फोटगोळे वरून फेकून जावऱ्यांचा सत्यानाश करायला इंग्रजाला 1 आठवडाही लागणार नाही. पण ती पुढची गोष्ट. आज तरी जावरे आलेच असतील छापा घालायला, तर मागे इंग्रजांशी माझ्या समक्ष झालेल्या अशाच एका झटापटीप्रमाणे ते 50च्या आत बाहेर असतील नसतील. टोळीवर बाणांचा मारा करून ते निसटून गेले असतील दुसऱ्या रानात. तसाच संभव असेल, तर मग इथे कुठे उंदरासारखे बिळात बसलो आहोत आपण? चल बाहेर पडू. अजून पाऊलवाट दिसते आहे, जवळ बंदूक आहे, टोळीकडे चल. टोळीतील आपले लोक इकडेच येत असतील तर गाठ जवळच पडेल. ते पण काय संकटात येत आहेत की गेले असले तरी जवळपासच गाठता येतील. अजून 6 वाजले नाहीत, घंटीच्या वेळी चाळीत. पुन्हा बंदिवान म्हणून आपण होऊन त्या चाळीत जाऊन गणती द्यायची? छट! कंटक बाबू, आता माझ्या मनात एक भयंकर विचार येतोय. जी पळून जायची संधी आपल्याला सापडत नव्हती तीच स्वतः दैवाने आपल्या हातीही आणून दिली नसेल कशावरून? आज सकाळी चाळीतून निघतानाच पाल अनुकूल चुकचुकली. बाबूजी, पालीच्या चुकचुकण्यावरून शुभ-अशुभ हटकून कळतं बरं. मग ते तेव्हाच का नाही कळलं तुला? पुढे शुभ झालं म्हणजे मागचे शकून आठवतात. 100दा तरी ते 100 चुकलेल्या चुकचुकी माणसं विसरून जातात. ते काही असो, आपल्याकडे टोळीतील जमादारानं काही माणसं धाडली आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी तरी टेहळणी केलीच पाहिजे की नाही? हां, चल तर बाहेर पड. ते दोघे हत्यारबंद होऊन हळूच झाडीबाहेर पडले. टेहळीत वाटेच्या आरंभापर्यंत आले, पाहतात तो सारा शुकशुकाट. कारण 4-5 वाजण्याच्या मध्यंतरी जेव्हा त्या टोळीतील बंदिवानांवर दाट झाडीतून 10-15 जावऱ्यांनी निरनिराळ्या 3-4 ठिकाणांवरून विषारी बाणाचा अकस्मात मारा केला, तेव्हा त्या बंदिवानांपैकी 10-12 बंदिवान घायाळ होऊन पडलेले पाहताच त्या टोळीत एकच धावपळ झालेली होती. बंदूकवाले दोघेजण जे होते त्यांनी बंदुका झाडल्या, पण त्या गोळ्या आणि छरे त्या दाट झाडीच्या पाल्यापाचोळ्यात कुठेतरी गडप झाले. अशा 50 बंदुकांचा मारा केला तरी अरण्यात दबा धरून शरसंधान करणाऱ्यांचा केसही वाकडा होणार नव्हता. संध्याकाळची वेळ ती. अंधेऱ्यात आणि पावसात त्या पुढे रानी घुसून चाल करण्याची त्या बाजारबोणग्यात कोणाची माय व्याली होती. आणि त्या बंदिवान लोकांचं अडलं तरी काय होतं, नसता जीव धोक्यात घालायचं. मरो तो इंग्रज आणि ते जावरे. जमादारासह जो तो जीव घेऊन तिथून शक्य तितके लवकर निसटायचे कसे ह्या मार्गाला लागला. कंटकसह गेलेल्या आणि वाटेच्या अर्ध्यामुर्ध्या भागात झाडांवर क्रमांक घालीत असलेल्या 4-5 बंदिवानांनी टोळीत हाहाकाराची उठलेली आरोळी ऐकताच धूम ठोकून परत पावली तळ गाठला होता. कंटक बिंटक जे कोणी वाटेच्या पलीकडच्या टोकाला अडकले होते ते जिवंत की मेले त्याची विचारपूस सुद्धा करण्याचं भान कोणाला उरलं नाही. बंदूकवाले सैनिक काय, जमादार काय, पाय पुढे न टाकता संकट घंटा घणाणवून जमले ते बंदिवान घेऊन घायाळांना ह्याच्या त्याच्या खांद्यावर चढवून माघारे चाळीकडे निघाले. जावऱ्यांनी त्यांच्या पळत्या पाठीवरही आणखी 4-5 बाण फेकताच ती टोळीची टोळी नुसती धूम ठोकून पळू लागली. चाळीकडे येताच अरण्य विभागाच्या इंग्रज अधिकाऱ्याला सैनिकांनी आणि जमादाराने गोष्ट अव्वाच्या सव्वा फुगवून प्रतिवेद दिले, म्हणजे रिपोर्ट दिला. जावऱ्याचे एक सैन्य त्या रानात युद्धाला आलंय साहेब. किती असतील ते जावरे साधारणतः? साहेबांनी पुसले. 1000 एक तरी असलेच पाहिजेत साहेब. त्या टोळीतील लोकांची ही त्रेधा उडाल्यानंतर ते 20-25 जावरेही त्या रानातून पळून आपल्या सुदुर्गम आणि सुदूर असणाऱ्या गावठाणाकडे निघून गेले होते. कंटकच्याकडे तुकडीवर बाण टाकणारे दोघेजणही कंटकने बंदुकीचे टाकलेले वायबार ऐकताच दलदलीकडे पळून गेले होते आणि आपल्या ह्या इकडच्या परतत्या जावऱ्यात मिसळले होते. त्या दिवशी त्यांनी इंग्रजांच्या लोकांवर जरी छापा घातला, पूर्वी काही वर्षांमागे झालेल्या झुंजीत इंग्रजाने जी त्यांची म्हणून सीमा ठरवली, तिच्या पलीकडे जावऱ्यांच्या म्हणून ठरलेल्या रानात आज इंग्रजांनी चोरटा प्रवेश केल्याविषयी त्यांनी इंग्रजांच्या लोकांपैकी 5-25 जणांना घायाळ करून जरी सूड उगवला होता, तरी जावरेही जाणून होते की इंग्रजही परत सुडासाठी 2-3 दिवसांच्या आत
सशस्त्र सैन्याची तुकडी घेऊन त्या रानात घुसल्या वाचून राहणार नाहीत. क्वचित तो उद्याच्या उद्याही येईल. कारण इंग्रजांचा एक बंदूकवाला सैनिक त्यांनी ठारच केला होता. त्याच्या आणि तशा चुकलेल्या बंदिवानांच्या शोधाला इंग्रजांचे लोक जर उद्याच्या उद्या आलेच तर? ठाण मांडून ठराविक रणावर सामना असा जावरे तो काय देणार? तो त्यांचा रणसंप्रदायच नव्हे. भूतांसारखा त्यांचा संचार, अदृश्यता, त्यांचं अस्त्र आणि बळ. इंग्रज त्यांना शोधील तिथे ते हटकून सापडणार नाहीत. न शोधतील तिथूनच ते हटकून छापा घालणार. म्हणूनच त्यांनी त्या रानाकडे पुन्हा ढुंकूनही बघायचं नाही असं ठरवून दुसऱ्या अरण्यातून इंग्रजांच्या लोकांवर म्हणजेच सक्त कामकरी वा स्वतंत्र गावकरी बंदिवानांवर पुढचा छापा घालायचा बेत ठरवूनही टाकलेला होता. अशा रीतीने बंदिवानांच्या टोळीपैकी किंवा जावऱ्यांपैकी कोणीही त्या वाटेच्या पुढील वा मागील रानात उरलेलं नसल्यामुळे कंटक आणि रफीउद्दीन हे दोघे तेथे येताच त्यांना सर्वत्र शुकशुकाट दिसला. तशा शुकशुकाटात, तशा जीवावरच्या बेतलेल्या प्रसंगात आणि त्या घोर अरण्याच्या काळ्या कभिन्न होत चाललेल्या जबड्यात स्वतःला सापडलेलं पाहताच कोण्या दिग्मूढ भीतीनं त्या दोघांचंही मन चरकलं आणि दोघांच्याही मनाचा ओढा नवनव्या भीषण संकटात न पडता सरळपणे सरकारी चाळीकडे जाऊन आपल्या बंदिवान बंधूंना आणि अधिकाऱ्यांना भेटण्याकडे होऊ लागला. पण दोघांच्याही मनात पळून जाण्याची शिणक पोटात कळ उठावी तशी सारखी उठत होती, चैन पडू देईना. रफीउद्दीननं मघा कंटकाला जेव्हा स्पष्टपणे सुचवलं की काळ्या पाण्याच्या बंदीगृहाला फोडून पळायचं तर त्याची हीच संधी खरी, तेव्हा त्याच्याही आधी कंटकाच्या मनात तीच धाडशी कल्पना आली होती. पण त्या कल्पनेच्या मागोमाग त्याला आठवलं की अरे, पळायचं खरं, पण मला एकट्याला नव्हे, तर माझ्या मालतीला सोडवून तिच्यासह निसटायचं आहे. जर आता असा एकटा ह्या अरण्यात घुसलो तर पुन्हा मालतीला बंदिवान वसाहतीतून सोडवून आणायचा मागचा पूलच उडवून दिल्यासारखं होणार. एकदा अरण्यात घुसलो की मग पुन्हा वसाहतीकडे फिरकणंच अशक्य. अशा अतर्कितपणे आजच संधी येईल ह्याचं स्वप्नसुद्धा पडलं नव्हतं. नाहीतर तिला हरप्रयत्ने सोडवायची काहीतरी योजना आधीच ठरवून मग आजची संधी साधली असती. ह्या अडचणीमुळे कंटक तात्काळ पळून जाण्याच्या रफीउद्दीनच्या आग्रहाला धड होही म्हणेना, नाहीही म्हणेना. रफीउद्दीनला कंटकची वरील खरी अडचण माहितीच नव्हती. त्यामुळे तो त्या संधीच्या इतर लाभांनाच कंटकच्या मनावर पुन्हा पुन्हा ठसवीत शेवटी म्हणाला, बाबूजी, सबसे बढ़कर बात यह है कि आज सरकार आपका पीछा भी न करेगी. आणखी 4-5 दिवस तरी सरकारला बहुधा असंच वाटत राहणार की आपण पळालो नसून जावऱ्यांनीच आपल्याला त्या सैनिकाप्रमाणे ह्या रानात कुठेतरी गाठून मारलं असावं. सरकारी लोक आपल्या शोधाला इकडे येतील, पण भगोडे म्हणून नव्हे, तर मारे गये म्हणून, आणि याच रानात शोधतील पहिल्यानं. ह्यापेक्षा अधिक सवलत ती काय मिळायची? खरोखर ज्यांना पळायचं त्या बंदिवानांना सरकारनेच आपण होऊन सरकारी खर्चाने बंदूक, काडतुसं, हत्यारं पुरवून पहाऱ्यातून सोडून ह्या दाट अरण्यापर्यंत स्वतः सुरक्षितपणे पोचवून वर आणखी आश्वासन द्यावं की 4-5 दिवस आम्ही तुमचा पाठलाग सुद्धा करणार नाही बरं, जा आपले, तेवढ्यात शक्य तितके दूर पळून जा. असे भाग्यवान भगोडे म्हणजे पळकाढे बंदिवान ह्या अंदमानाच्या साऱ्या इतिहासात आपणच दोघे काय ते निघालो. आता इतक्यावर न पळता जो उलट आपल्या पावलांनी चाळीकडे जाऊन सरकारी बंदीगृहात परत घुसून बसेल, तो केवळ बंदीगृहातच सडून मरायच्या योग्यतेचा म्हटला पाहिजे. तेव्हा बोला, तुम्हाला तेच हवं तर तुम्ही चाळीकडे परत निघा. मी तरी आता जीव गेला तरी परतणार नाही. ती बंदूक तेवढी मला द्या की मी घुसलोच बघा अरण्यात, गाठतोच बघा हिंदुस्थान. त्याच्या ह्या निकराच्या वाक्यासरशी सांगू की नको अशी कंटकाच्या मनात चाललेली चलबिचल निकालात निघाली. बेताने पण आता सांगणेच इष्ट असा त्याचा निश्चय होऊन कंटक म्हणाला, 2-4 दिवसांपूर्वी ही संधी येती तर मीच ह्या आज पळण्याच्या कामी तुझ्या 4 पावलं पुढे असतो. पण तुला माहीत नाही, ह्या 3-4 दिवसांच्या ह्या नव्या निघालेल्या सरकारी कामाच्या निकडीत मला सांगायलाही झालं नाही तुला की माझी जन्मठेपेची शिक्षा झालेली बहीण ही इथल्या स्त्री बंदीगृहात गेल्या आठवड्यात आली आहे. जर मी पळणार तर तिला घेऊन पळणार. सर्व सरकारी अधिकाऱ्यांना माझ्या शिक्षावृत्तावरून ठाऊकच आहे की ती माझी सख्खी बहीण कंटकी. आम्हा दोघांवर दोघांनी मिळून केलेल्या हत्येचा एकत्र आरोप आला. दोघांना काळं पाणी झालं. जर मी एकटा पळालो तर ते किंचित माझा सूड म्हणून, निदान तिला ही माहिती असलीच पाहिजे हा संशय म्हणून
तिचा छळ करायला ते सोडणार नाहीत. पुन्हा ती बंदीगृहाच्या थडग्यातच पुरलेली असता मी त्यातून उठून जिवंत झालो तरी मेल्यासारखाच आहे. ही माझी आजच पळायच्या वाटेतली मुख्य अडचण. एकदा आता पळालो की पुन्हा तिला सोडवायचा कट रचू काय? तिच्याकडे परत भेटायला जायची देखील गोष्ट अशक्य. ती घाबरेल. माझा बेपत्ता भगोडा होण्याचे ऐकताच ती जीवसुद्धा देईल काळजीनं खंगून. थांबा, हीच ना अडचण? तर मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो की तुमच्या बहिणीला बंदीगृहातून सोडावयाची गोष्ट आपण स्वतःच बंदिवान होतो, पळालो नव्हतो, त्यापेक्षा पळून गेल्यानंतर, स्वतंत्रपणे वावरू लागल्यानंतरच अधिक सुसाध्य होणारी आहे. आज आम्ही अरण्यातून पळून गेलो, म्हणजे पुन्हा ह्या बंदिवान वसाहतीत येताच येणार नाही ही भीती चुकीची. मी मागे पळालो ना, तेव्हा 3-4 महिने रात्री उघडपणे राही या जावऱ्यात, नि दिवसा गुप्तपणे भटके ह्या वसाहतीत. कंटकबाबू, हे काम माझं. मी तुमची बहीण बंदीगृहातून अलगद उचलून अरण्यात तुम्ही असाल तेथे तुमच्यापुढे उभी करतो. पहा तर खरी माझी कर्तबगारी. अहो, थोडा मोकळा सुटू द्या. जंगलाचा चारा आणि वारा या वाघाने एकदा पुन्हा खाल्ला, की आलीच त्याच्या ह्या सध्या गंजलेल्या नखांना पुन्हा ती पूर्वीची वाघेरी धार. कंठक बाबू, तुम्हाला माझा पूर्वीचा पराक्रम माहीत नाही. अहो, तुमची आमची ओळख म्हणजे माझ्या हाती बेड्या पडल्यानंतर काळ्या पाण्यावर येताना महाराजा बोटीवर झाली तीच. पण त्या दिवशी जी भाईबंदीची शपथ आपण घेतली, ती तुम्ही पाळून या कठोर बंदिवासात माझ्यावर अनेक उपकार जे केलेत, ते मी जन्मोजन्मी विसरणार नाही. त्याच बोटीवर काळ्या पाण्यावर येताना मी काळ्या पाण्याच्या बेड्या तोडायचं तुम्हाला वचन दिलं होतं. आज ते अंशतः खरं केलंय. उद्या परवा पूर्णपणे खरं करून देईन. कंटक बाबू, अहो, बेड्या पडून पिंजऱ्यात कोंडला गेलेला रफीउद्दीनच तेवढा तुम्ही पाहिला आहात, म्हणून तुम्हाला माझी बोलणी वल्गना वाटतील. पण जर का पिंजऱ्यात पडायच्या आधीचा माझ्यात असलेला वाघ तुम्ही पाहिला असतात ना, तर माझ्या कर्तबगारीवर मी न सांगताच तुमचा विश्वास बसला असता. रफीउद्दीनच्या ह्या शेवटच्या 10-5 वाक्यांनी कंटकचा त्याच्याविषयीचा विश्वास वाढवणाऱ्या ठायी त्याच्याविषयीची धास्तीच वाढत गेली होती. रफीउद्दीन बोलत होता कंटकशी, पण रफीउद्दीनचं ते बोलणं ऐकत होता किशन. कंटकला पिंजऱ्यातला रफीउद्दीनच माहीत होता हे खरं, पण किशन मूळच्या रफीउद्दीनलाही चांगलाच ओळखून होता. तो थोडा वेळ स्तब्ध राहिला, मग मनात म्हणाला, तरीही हा काय करणार? ह्याच्यातला पहिला वाघ जरी पुन्हा चवताळला तरी काय चिंता? हा वाघ तर अंदमानात आल्यापासून मीही झालेलो आहे एक पटाईत दरवेशी. हा बिघडलाच तर याच बंदुकीनं उडवून देईन त्याला पाहता पाहता. मग काय, कंटक बाबू बोला, जायचं ना पळून? जन्मठेपेची बेडी तोडून टाकायची ना ह्याच क्षणी? अरे, तोडून टाकायची ना काय विचारतोस? तोडून टाकलीच किती आता? पळून जायची गोष्ट कशाला? हे पळून आलोच आहोत की इथे. आता पुढचं पाऊल कुठे टाकायचं ते बोल. भले वीर. पुढचं पाऊल हिंदुस्थानात, स्वदेशी. कंटक हसला. पण अंधकाराचा आणि संकटाचा एक समुद्रच समुद्र, हा काळ्या पाण्याचा समुद्र आडवा पसरलाय या पावलांच्यानी स्वदेशाच्या मध्यंतरी. तो तो उल्लंघून पोहण्याच्या पावित्र्याचे 2 हात त्या आंधळ्या वातावरणात आवेशाने मारून रफीउद्दीन उत्तरला. तो काळ्या पाण्याचा संकट समुद्र उल्लंघून स्वदेशी जायचं हाच निर्धार. जाऊच जाऊ ही निश्चिती.